नमस्कार मित्रांनो, मी तुमचं लाडके शंकर पंडित आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळ सकाळीच आपल्याकडे बप्पू काका आले, त्यांच्यासोबत आपण गेलो देवांच्या दर्शनासाठी। सकाळ सकाळी थंडी वाजत असल्या कारणामुळे डॉगेश भाऊंनी रस्ता अडून बसले होते। नंतर आपण गेलो भुवनेश्वर महादेव मंदिरात। इथे सकाळ सकाळी झाडं व पक्ष्यांचा इतका आवाज येत होता ना, सांगूच नका। निसर्गरम्य वातावरण एकदम भारी होतं बरं का इथलं। नंतर गेलो आतमध्ये, आपण घेतलं महादेव दर्शन। नंतर आपण गेलो मारुतीला, त्याच्यानंतर गेलो देवीला, त्याच्यानंतर गेलो आपण गणपतीला, त्याच्यानंतर गेलो ग्रामदैवत असलेल्या काळभैरव मंदिराला। सगळं झाल्याच्या नंतर आपण गेलो आपल्या घराकडे। घरी गेल्याच्या नंतर आपण मस्तपैकी पोहे खाल्ले। आज आपल्या काकाचं लग्न असल्या कारणाने काकाने एकदम मस्तपैकी टाईट मध्ये कोट घातला। आवरून झाल्याच्या नंतर आपण गेलो मंदिराकडे। मंदिरात गेल्याच्या नंतर मस्तपैकी बापू काकाने टोप घातला। टोप घातली, एकदम छान दिसत होते। महिला मंडळ कार्यक्रमाची वाट पाहत बसले होते आणि तरुण मंडळ इकडे जेवणाची व्यवस्था करत होते। नंतर सगळ्यांची आतुरता संपली आणि लग्नाची सुरुवात झाली। लग्न सुरू झाल्याच्या नंतर या भावाने अक्षताची पिशवी डायरेक्ट हातामध्ये घेतली। मला असं वाटतं की अक्षताचा पाऊसच होतोय डायरेक्ट। त्याच्यानंतर सर्वजण मंगलाष्टका संपण्याची वाट बघत बसले होते। मंगलाष्टका संपल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंडळातर्फे स्वामींची फ्रेम भेट म्हणून दिली। त्याच्यानंतर काही लोक जेवण करण्यासाठी बसले होते, काही लोक त्यांना वाढत होते। ह्या दोघांचा काहीतरी मोबाईल मध्ये काहीतरी गंभीर विषय चालू आहे आणि त्याच्यानंतर वाढणारी मंडळी पण जेवण करण्यासाठी बसून घेतले। जेवण झाल्याच्या नंतर आपण मागे गेलो आणि फोटो शूटिंग सुरू झाली। आणि सगळं झाल्याच्या नंतर काका काकू कधी घरी येते हे सगळे वाट बघत। काका काकू घरी आल्याच्या नंतर सर्व महिला मंडळांनी त्यांना ऑप्शन करून घेतले। हे सर्व झाल्याच्या नंतर आपण गेलो देवदर्शन करण्यासाठी। आम्ही आलतो थापलिंग येथील खंडोबाच्या मंदिरात। आतमध्ये गेल्याच्या नंतर आपण घेतले दर्शन। कोण कोण या मंदिरामध्ये गेले कमेंट करून नक्की सांगा। नंतर आपण गेलो आपल्या घराकडे। तर भावना, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करून घ्या पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी। तोपर्यंत जय श्रीराम।